नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमास किचनमध्ये। आज बनवणार आहोत आपण मटकीची रस्सा भाजी। सर्वात प्रथम आपण साहित्य बघून घेऊया। एक मीडियम आकाराचा कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, धुवून घेतलेली मटकी, जिरे मोहरी, लाल तिखट, हळद, गोडा मसाला, तेल, मीठ आणि शेंगदाण्याचे कूट। चला तर मग बनवूया आपण आज रस्साची मटकी। तेल टाकून घेऊ 2 चमचे। तेल चांगलं तापलं तर सर्वप्रथम आपण जिरे मोहरी टाकून घेऊ। आता छान तेल कडकडले, त्यात जिरे मोहरी टाकून घेऊ। मोहरी तडतडली आता आपली छान। आता त्यात आपण टाकू कांदा, त्याचबरोबर कढीपत्ताही टाकायचा। कांदा छान लाल परतून घ्यायचा। कांदा छान लाल परतून घ्यायचा आहे। आता टोमॅटो टाकून घेतलाय, तो चांगला परतून घ्यायचा आणि छान शिजवून द्यायचा। त्यानंतर आपण अद्रक लसूण टाकायचं आणि ते छान परतून घ्यायचं। आता आपण मसाले टाकून घेऊ। 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि छान परतून घेऊ। आता हे धुवून घेतलेली स्वच्छ मटकी टाकू आणि छान 5 मिनिटं परतून घेऊ। मसाल्याबरोबर आपण हे धुवून घेतलेली मटकी छान परतून घेतोय। आपण याच्यात आता गरम केलेलं पाणी टाकू, म्हणजे मटकीला छान चव येते। भाज्या शिजवताना शक्यतो गरम पाणी टाकावे। यामध्ये आता आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकू 2 चमचे, घट्ट पातळच्या नुसार, आणि चवीनुसार मीठ। आता टाकू कोथिंबीर। ही झाली आपली चमचमीत मटकीची भाजी। ही झाली आपली झणझणीत मटकी तयार। अशाच नवीन रेसिपीजसाठी उमास किचनला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।